एक्सक्यूज मी. येस येस, या प्लीज या. बसा बसा. थँक्यू. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? नमस्कार, माझं नाव तेजस राऊत आहे. अरे बापरे. बरं ठीक आहे, मी काही गोळ्या लिहून देते, तुम्ही सकाळ संध्याकाळ घ्या, तुम्हाला बरं वाटेल. म्हणजे तुम्हीच म्हणालात ना तुम्ही तेजस राऊत आहात. हा, मग तेजस राऊत असणार काय आजार आहे? हो, मग त्याची लक्षणंही दिसतात तुमच्यात. उगाच आठवणून बोलणं, असं अडखळत बोलणं, असं चांगलं पर्सनॅलिटी असताना सुद्धा असं पोक काढून उभं राहणं. आणि याचे काही साईड इफेक्ट्सही आहेत. म्हणजे तुमच्यामुळे उगाच एका चांगल्या अभिनेत्रीचं करिअर संपुष्टात येणं. हे आता पर्सनल होतं. हे बघा, हा स्किटचा विषय नाहीच आहे आणि माझा प्रॉब्लेम खूप वेगळा आहे मॅडम. ओके ओके, म्हणजे रमेश प्रथमेशची वाजणारी स्किट तो प्रॉब्लेम आहे तुमचा. हा, आता काय, पण त्याचा इथे काय संबंध मॅडम? ओके ओके. हे बघा मॅडम, मी खूप आशा ठेवून आलोय तुमच्याकडे. मला माझ्या एका मैत्रिणीने तुमचा नंबर दिला. ती म्हणाली की तुम्ही ह्या शहरातल्या सगळ्यात मोठ्या सायकॅट्रिस्ट आहात. ओके मॅडम, प्लीज माझा प्रॉब्लेम ऐकून घ्या मॅडम, प्लीज. बोला बोला बोला, प्रॉब्लेम बोला. मॅडम, ॲक्च्युली ना काही दिवसांपासून ना मला खूप टेन्शन येते मॅडम. सारखं असं एकटं वाटतं, कामात लक्ष लागत नाही, डिप्रेशन आल्यासारखं वाटतं मॅडम. आणि हे सगळं असं कधीपासून होतंय? एक 3-4 आठवडे झाले असतील. ओके. तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे कोणी फार लक्षच देत नाही? हो, वाटतं मॅडम. मी मरतो, पण माझं कौतुकच होत नाही असं वाटतं तुम्हाला? वाटतं मॅडम. हो, वाटतं. मीही तेवढेच कष्ट करतो, पण माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही असं वाटतं. एक्झॅक्टली हेच वाटतं मॅडम. असं खूप कमी वेळा होतं ना की आपला प्रॉब्लेम आणि स्किट मधला प्रॉब्लेम हा सेमच असतो. काय नाही. मला तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलाय. एक काम करा, तुम्ही बसून घ्या प्लीज आधी. तर कसं असतं, मानसोपचारामध्ये ना उपचाराची पहिली पायरी असते की पेशंटनं मान्य करणं आणि समजून घेणं की त्याला काय झालंय. ओके. आणि तुम्हाला कुठला आजार नाही झालेला, तुम्ही एकदम बरे आहात. तुम्हाला जे झालंय ते फक्त एक मानसिक अवस्था आहे. ओके, तुम्ही आजारी नाही आहात. हा, ठीक आहे, पण म्हणजे काय झालंय मला सांगते. मी तुला तेजस म्हणू शकते? ऑफकोर्स प्रिया. नाही, तुम्ही डॉक्टरच म्हणा, तेवढं मेंटेन करू आपण. सॉरी डॉक्टर, कंटिन्यू. सो तेजस, मी जे सांगतेय ते शांतपणे ऐक. हो डॉक्टर. मन वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल फिरी येती पिकावर. वाह, काय मनाचं कौतुक केलं, काय वर्णन केलंय बहिणाबाईंनी. वाह. तर एक सिगमंड फ्रॉइड नावाचा एक मनोविश्लेषक होता. त्याने काय सांगितलं, मन जे असतं ते बर्फाच्या तुकड्यासारखं असतं. म्हणजे ते जितकं दिसतं त्यापेक्षा तिप्पट ते पाण्याखाली असतं. मॅडम, आई शपथ मला काहीच कळत नाहीये. सांगते. तेजस, तुझ्या आतमध्ये एक नाजूक, अबोल, हळवी अशी स्त्री दडली आहे. काय बोलताय मॅडम तुम्ही? हो. आणि त्या स्त्रीला आता आपल्याला बाहेर काढायचंय. कसं काढू? सांगते. या पेसने केलं ना तर स्त्री बाहेर यायच्या आधी आपण बाहेर जाऊ. पेस लाव, पेस. त्या स्त्रीला पेस आवडतो. तर कसं आहे तेजस, तुझ्या आतमध्ये एक स्त्री दडलेली आहे. म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या आतच एक स्त्री दडलेली असते. तर आता आपल्याला तुझ्यातली स्त्री बाहेर काढायची. येते लक्षात? पण मॅडम, तुम्ही हे कशावरून बोलताय? तुला पटत नाहीये? ऑफकोर्स. ठीक आहे, मी हे प्रूफ करून दाखवेन. उभा राहा प्लीज. गेट अप. उभा राहा. जसा उभा आहेस तसा नॉर्मल उभा राहा. नॉर्मल. आता बघ, तुझ्या एका पोश्चर कडे या. तुला असं वाटत नाही की तू मुलीसारखा उभा आहेस? काय बोलताय? मी टोटल पुरुषासारखा उभा आहे मॅडम. नीट बघ स्वतःकडे. तू प्रॉपर मुलीसारखा उभा आहेस. नाही मॅडम, हे असं पुरुष उभे राहतात मॅडम. पण ठीक आहे, शिवाली इकडे पटकन. नेहमी जशी उभी राहतेस तशी उभी राहा. काय फरक आहे मला सांगा, काय फरक आहे तुमच्या दोघांमध्ये? ही स्त्री आहे, ही अशी उभी आहे आणि तुम्ही असेच उभे आहात. ओ मॅडम, ही पुरुषासारखी उभी आहे. हिला स्त्रीसारखं उभं राहिलं. हिच्यातला पुरुष काढा आधी बाहेर. एक शिवाली, रिलॅक्स. आता सध्या पेशंट ते आहेत, तू तुझ्यातला पुरुष घेऊन जागेवर जाऊन बस. रिलॅक्स. हो. जा बाळा, जा.
कोणही. ठीक आहे मी हे तुम्हाला प्रूफ करून दाखवेन की तुमच्यात स्त्री आहे. ओके कसं काय मॅडम? मी तुम्हाला प्रूफ करते ना, तुम्ही बसा प्लीज बसून घ्या. ओके आता मी एक अक्षर म्हणेन, ते ऐकल्यावर तुमच्या मनात जो पहिला शब्द येतो तो तुम्ही मला सांगायचा. अहो पण मॅडम हे तुम्हाला प्रूफ हवंय की नाही? बरं ठीक आहे चला रेडी. रेडी? हा. क कावळा. ड डमरू. ल काय झालं? मॅडम मनात आलेला पहिला शब्द नको ना, दुसरा म्हणू. ठीक आहे दुसरा शब्द सांगा. दुसरा लसूण. ओके व्हेरी गुड. भाभी. हे बघ, तू भाभी म्हणालास. तुझ्यातली स्त्री बाहेर आली आता. तू भाभी म्हणालास. तुला भवरनं भवरा सुचला नाही, तुला भटजी सुचला नाही, तुला काय सुचलं? तुला भाभी सुचली, कारण तुझ्या आतमध्ये स्त्री आहे. अहो मॅडम, मला ज्या अर्थी भ वरून भाभी सुचली ना, त्या अर्थी मी कंप्लीट पुरुष आहे. तुला भ वरून तुला भाभी सुचली का? कारण तुझ्या आतमध्ये एक भाभी दडली आहे. येस. हो नाही हो, काय असं कसं शक्य मॅडम? हे आता जास्त होत आहे जरा प्लीज. हे बघ कसं असतं, आपल्या मनाचे ना दोन भाग असतात. एक असतं सबकॉन्शियस, एक असतं कॉन्शियस. आपल्या सबकॉन्शियस मध्ये स्त्री दडलेली असते, कळतंय? आणि कॉन्शियस वरनं लहानपणापासून असे सतत संस्कार होतात. तू मुलगा आहेस, मुलीसारखं वागायचं नाही, मुलीसारखं रडायचं नाही, मुलीसारखं बसायचं नाही. या सगळ्यात ना ती मुलगी मरून जाते आणि फक्त सबकॉन्शियस मध्ये जिवंत राहते. तिला आपल्याला आता बाहेर काढायचंय. मी तुला आता तुझ्या आतली स्त्री दाखवणार आहे. तुला ती समोर दिसेल. कसं शक्य आहे मॅडम? जस्ट ट्रस्ट मी. डोळे बंद कर. का? डोळे बंद कर, मी सांगते ना. बरं ठीक आहे. कम ऑन. आणि मी सांगितल्याशिवाय आता डोळे उघडायचे नाहीत. आणि जेव्हा मी डोळे उघडायला सांगेन तेव्हा हळूवार डोळे उघडायचे. आणि समोर जी कोणी दिसेल, हे काय करता मॅडम? गुदगुल्या होत आहेत. तिच्याकडे बघून तुला जे काही सुचेल ते बोलून टाकायचं. काय लावलंय हे तुम्ही? रिलॅक्स. मॅडम उघडू का डोळे? नाही थांब जरा, किती को घाई तुला. ओके जस्ट रिलॅक्स. मी सांगितल्यावर डोळे उघडायचे आणि समोर जी स्त्री दिसेल तिला बघून तुझ्या मनात जे काही येईल ते पटकन बोलून टाकायचं. रेडी रेडी रेडी. डोळे अलगदपणे उघड. सुंदर. क्या अरे हे काय करताय तुम्ही? तुझ्यातली स्त्री बाहेर आली आता. सुंदर म्हणालास तू. हो काय बोलते तुम्ही मॅडम? हे तुम्ही ना मला वीग आणि हे टिकली लावून हे असं केलं ना म्हणून वाटते. वीग वगैरे लावून प्रसाद दादा पण स्त्री वाटेल. खरंच इमॅजिन कर, खरंच वाटेल. नाही तसं ऍक्च्युली वाटणार नाही, पण बाकी कोणी वाटेल. काही काय बघ बाबाकडे. बाबाला इमॅजिन कर, वाटेल. नाही वाटणार. असं नसतं, कोणी नाही वाटत. तू वाटतोयस कारण तुझ्या डोळ्यात स्त्रीत्व आहे. हे बघ काय सुंदर दिसतेय ती स्त्री. धर हे हातात. स्वतःकडे बघ, स्वतःतल्या स्त्रीला बघ. हो मॅडम, हे तुम्ही असं बोलू नका मला. अगं तुका करू नका सारखं प्लीज. असंच असतं ते. तिला अडवू नकोस आता. तू बाहेर येऊ दे, तिला बाहेर पडू दे. इथे आपण दोघंच आहोत की नाही. हे घे, हे लाव. काय लाव? लिपस्टिक का मॅडम? तुझ्यातल्या स्त्रीला आज आपण पूर्णत्व देऊयात. घे. त्या गुलाबी ओठांवर ही लिपस्टिक लाव. स्पर्श होऊ देत. तुझ्यातली स्त्री बाहेर येऊ देत. कम ऑन. येस. मॅडम मी सांगू नका फक्त कोणाला. ते कोणीच नाहीये इथे. कोणी, मी सुद्धा नाहीये इथे. तू एकटास. काय तुझे ओठ, काय तुझे डोळे. कोणीही तुझ्या सहज प्रेमात पडेल ग. काय दिसतेस. गुणगुण ना काहीतरी. म्हण ना काहीतरी. बोल ना. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. ये आइटम क्या दिख रहे रे बा. ए तेरे घर में माँ बहन नहीं है क्या? अरे काय मी काय केलं हे आता?
काय बोललो मी आता? रिलॅक्स रिलॅक्स. इथे इथे बस. शांत हो, शांत हो, असं कसं आहे? हो, शांत हो, शांत. हे बघ तुझे हे आता होतंय आपोआप. मला करायचं नाहीये. मला कळतंय हे तू आता केलंस ते नॉर्मल आहे. ही तुझ्यातली स्त्री बोलतीये. रिलॅक्स रिलॅक्स. पॅनिक होऊ नकोस. तुझे आता केलं ते अत्यंत स्त्री सुलभ होतं. रिलॅक्स. अगं आपण बायका अशाच असतो. आपण इतके फ्रस्ट्रेटेड असतो ना. आपण असं व्यक्त होतो. पुढे आपल्याला छेडल्यावर आपण हेच करणार. मॅडम हे असं तुमच्यात कन्सिडर करू नका मला. मॅडम प्लीज तुम्ही ना सारखं सारखं बोलताय म्हणून होते असं. कळतंय का तुम्ही? पण तुला आरशात बघताना काय होतंय? तुला आरशात बघताना सुंदर वाटलं की नाही? बघ तुझे हातवरही सांगताय तुझ्यातली स्त्री. बघ बघ जरा स्वतःकडे बघ. वाटलं मला तसं थोडं, पण तेच महत्वाचं आहे. आपण ना कामाच्या व्यापात विसरून जातो आणि स्वतःकडे लक्षच देत नाही आपण. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. खरंय खरंय. असंच होतं. अरे काय रिलॅक्स रिलॅक्स. शांत. हे मला नाही करायचंय. येऊ दे येऊ दे आपोआप होतंय. येऊ दे. सगळं बाहेर येऊ दे. सगळं बाहेर येऊ दे. आता की नाही मी तुला एक महत्वाचा प्रश्न विचारणार आहे. ओके? हा. तुला आतापर्यंतच्या आयुष्यात असं एका क्षणी एखाद्या कुठल्या तरी पुरुषाबद्दल काही वाटलंय? हो काय बोलते? काय हे नाही होऊ शकत. पुरुष काय नाही. पुरुषाबद्दल मला कधीच काहीच वाटलेलं नाही. हे अत्यंत नॉर्मल आहे. हे बघ हे आकर्षण वाटणं अत्यंत नॉर्मल आहे. ते तुझ्यातल्या स्त्रीला वाटलेलं आकर्षण आहे. तुझी काही चूक नाहीये. मॅडम मी शपथ सांगतो मला कुठल्याच पुरुषाबद्दल कधीच असं काहीच वाटलेलं नाहीये. पण खरं एकदम असा विचार करून मला सांग. म्हणजे आता तू कसा इमोशनल आहेस, हळवा आहेस आणि तुला कधीतरी समजून घेणारा कुठला तरी पुरुष असेलच. त्याच्याबद्दल कधीतरी तुला असं मनाच्या एका कोपऱ्यात असं एका क्षणी वाटलं असेल. हा म्हणजे तसं एकदा निमिष बद्दल. अरे बघा माझा मित्र आहे तो. मित्रत्वाच्या नात्याने बोललो. रिलॅक्स. मला निमिष प्लीज शांत हो. पॅनिक. शपथ काही नाही. हे बघा हे खूप होत आहे. हे आता अति झालंय. रिलॅक्स. मी जाते. अगं जाते नाही येते म्हणावं. येते काय चाललंय माझं? हे काय झालंय माझं? येऊ दे. मी नॉर्मल चालणार. मला नॉर्मलच चालायचं. अय्या वाट लागली. काय केली तू? येस काय करतेस? वाट लावलीस तू माझी. अगं चालताना पदर तर खोचून घे ना. सॉरी. तू ना माझी वाट लावलीस. तू तुझं वाटोळं होईल. माझ्यातला पुरुष चोरलास तू. चालले बाबा. बघितलं प्रत्येक पुरुषाच्या आत एक स्त्री असते. फक्त पुरुष ते मान्य करत नाहीत. समीर तुझ्यातली स्त्री बाहेर काढू का मी? तिकडे बाबा तू झोपत नाहीस. तुझ्यातली थकलेली स्त्री झोपते. काय अमीर तुझ्यातली स्त्री बाहेर काढू का?